स्त्री जन्माची कहाणीच वेगळी आहे महाराज. काय म्हणतायत? स्त्री जन्मात तुझी कहाणी हृदयी पान्हा आणि नयनी पाणी. ती विचारते राजाला तिच्या सौभाग्याला, आणि तोही म्हणतोय मी लावतो टिळा तू लाव कुंकू. मी लावतो टिळा तू लाव कुंकू. परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली. परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली. मी लावतो भस्म तू लाव टिकली. गुलामीचा शंख दोघं मिळून फुंकू. शब्द जर लक्षात आले तरच तुम्हाला कळेल, मला असं वाटतं. तू घाल मंगळसूत्र मी घालतो तुळशी माळ. तू घाल मंगळसूत्र मी घालतो तुळशी माळ. म्हणून मारलेल्या रेषा, परंपरेच्या रेषा, म्हणून मारलेल्या रेषा मनोभावे पाळू. तू घाल बांगड्या माझ्या हातात गंडा, म्हणजे पंचरंगी धागा. मुकाट्याने एक नाही तर आमच्या हातात दांडा. लक्षात आलं का? मी सांगतो तसं वाग, नाहीतर आमच्या हातात दांडा. आणि हेच ती सहन करत आली आजपर्यंत. आणि हे सहन करत आली ना, म्हणून ती आजपर्यंत दबून आलेली आहे. मी घालतो मोजडी तू जोडवे घाल. मी घालतोय मोजडी तू जोडवे घाल. घालावेच लागतील, तो सांगतोय. सप्तपदीच्या मर्यादेत जन्मभर माझ्या मागे मागे चाल. मागेच चाल, पुढे चालण्याची तुझी अवकात नाही. लक्षात घ्या, सप्तपदीच्या मर्यादेत माझ्या मागे मागे जन्मभर चाल. तू घाल अंबाडा मी शेंडी राखतो. तू घाल अंबाडा मी शेंडी राखतो. विज्ञानाच्या प्रगतीला परंपरेने मी जागतो. मी घालतो टोपी तू पूर्ण पदर घे. मी घालतो टोपी तू पूर्ण पदर घे. बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडून एक मत आहे. तू मागे मागे चालून घे. मी धोतरात तू शालू मध्ये. मी धोतरात तू शालू मध्ये. हो परंपरेचा दास. साने गुरुजी ते भिडव गुरुजी. हा आपल्या दोघांचा प्रवास एवढाच आहे का? तू घाल बांगड्या माझ्या हातात गंडा. तू घाल बांगड्या माझ्या हातात गंडा. मुकाट्याने ऐक नाहीतर माझ्या हातात दांडा. स्त्री जन्मा तुझीच ही कहाणी. स्त्री जन्मा तुझीच ही कहाणी. आणि ही परिस्थिती आहे महाराज. संसाराची जननी तू, तुला कोण बेडणार? एवढी शक्ती आहे तिच्यात. पुरुष मंडळींना सांगतोय, संसाराची जननी तू, तुला कोण बेडणार? लेकरांची माय तू, तुला कोण वाचवणार? वाचवलं का? नवरा मारतोय, लेकर वाचवू शकतं का? नाही. पाळण्यात दूध पितं बाळ. लेकरांची माय तू, तुला कोण वाचवणार? पतीची सावली तू, तुला कोण अडवणार? पतीची सावली तू, तुला कोण अडवणार? पण बापाची वाघीण तू, तुझ्या समोर सारं जग झुकणार. परिस्थिती आताची. तुझ्या समोर सारं जग झुकणार. त्या माऊलीचीच लेक तू, तुझ्याशी कोण जिंकणार? एकाच जन्मात अनेक रूप तुझे. एकाच जन्मात अनेक रूप तुझे. अभिमान तू, स्वाभिमान तू, धन्य तू, सर्वगुण संपन्न तू, सर्वगुण संपन्न तू. आहे ना सर्वगुण संपन्न? आहे का सर्वगुण संपन्न? झोप लागते नाही ना? मग एक वेळा राधे राधे बोलावं लागेल.
राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे. आवाज आला पाहिजे. आज उपवास आहे खरंच असं वाटतंय मला. राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे. श्याम मिला दे. महाराज तू गुदमरली, तू दमली, तू थकली, तू आई झाली, तू काकू झाली, तू बहीण झाली, तू आजी झाली, तू आत्या झाली, तू मामी सुद्धा झाली. तू दमली, तू थकली, पण पुन्हा तू एक स्त्री आई म्हणूनच रमली. हेही तितकंच खरं. संघर्ष. तूच स्त्री आहे, तूच दुर्गा आहे आणि तूच सुद्धा एक शक्ती आहे. तूच काली आहे, तूच चंडिका आहे, तूच भवानी आहे, तूच पार्वती आणि तूच सती सुद्धा आहे. ओळख तुझी तुझ्याशीच आहे. पण पुन्हा आई होऊन तू रमली, हेही तितकंच खरं आहे. कुणी तुला पडद्यात लपवलं, कुणी तुला पडद्यात लपवलं तर कुणी पदराखाली झाकलं, पण तिने तिचा गर्भ बदलला नाही. पदरातली ती आई झाली आणि पदराखाली ती आई झाली. शब्द लक्षात घ्या. पदराखाली ती आई झाली आणि पदरात ती आई झाली, पण तिचं बाईपण संपलं नाही. तुमचं मात्र सहज आहे. तुमच्या मात्र मिशा वाढल्या आणि कुणाच्या मिशा विना दाढ्या व या मिशा आणि दाढ्या तुमचा धर्म घेऊन वाढल्या आणि तिने मात्र ममतेचा जरा अजूनही आटू दिला नाही. तू दमली, तू गुदमरली, तू थकली, पण पुन्हा आई होऊन तू इथेच रमली. स्त्री जन्मा तुझी कहाणीच वेगळी. आक्रोश आहे तिच्या मनामध्ये कुठेतरी, पण तो येतो का समोर? महाराज काय नाही करत. महिला दिन, भरपूर महिला दिन येतात. फादर्स डे येतो, मदर्स डे येतो. हे मदर्स डे, फादर्स डे आपल्या भारतात नाहीये. तुम्ही एका हिरोईनला ओळखत असाल, प्रीती झिंटा तिचं नाव आहे. तिने हा पिक्चर काढलाय मदर्स डे आणि फादर्स डे वरती. हे आपल्या देशातली परंपरा नाहीये. हे लफडे करणाऱ्यांचे डे येतात मध्ये मध्येच. व्हॅलेंटाईन डे, रोज डे, चॉकलेट डे, 2 थप्पड डे. हे असले फालतू डे नाहीये. आपले फक्त डे म्हणजे कोणते डे? प्रभू श्री राम जन्म दिवस, हॅपी बर्थडे. छत्रपती शिवाजी महाराज जन्म उत्सव आहे. राधा राणींचा अष्टमीचा दिवस. हे आपले, हे फॉरेनर पाश्चात्य देशाची संस्कृती वाले डे आपले नाही. आणि हे आले म्हणून हे व्हॅलेंटाईन वाले सैराट झाले, अशी परिस्थिती आहे. महिला दिनाचा दिवशी तूच जननी, तूच आदी माया हा जयघोष सगळीकडे ऐकू येतो बरं का. महिला दिनाच्या दिवशी माहिती ना, महिला दिनाचे स्टेटस ठेवतात, तू जननी, तू आदी माया, तू शक्ती. आणि याच जयघोषात रात्रीच्या अंधारातील तिचा एक आक्रोश मात्र दबून जातो. तिच्यावर होणारे अत्याचार दिवसा फक्त मोबाईलच्या स्टेटसवर दिसतात की तूच आदी माया, तू जननी, तू मुक्ताई झाली, तू आदिशक्ती पार्वती सती झाली. पण रात्रीच्या अंधारात ती अबला झाली आणि तिचा आक्रोश दबून गेला. आम्ही कुठे अडवतो, आम्ही कुठे अडवतो हिला? जे आवडलं ते करू दे तिला, जिथे वाटेल तिथे जाऊ दे, हिला सगळीच सूट असू दे. पण तरी काही अनुचित झालं तर सारेच म्हणू लागतात, हिला सगळी सूट दिली, हीच आमची चूक झाली. काय म्हणतात? हिला सगळी सूट दिली, हीच आमची चूक झाली. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, महिलांचा सन्मान करा. स्त्री जन्मा तुझी कहाणी, स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी पान्हा आणि नयनी पाणी, असं लिहिल्या जातं. असं लिहिलं जातं महिला दिनाच्या दिवशी. आपण कित्येकदा सर्वांकडे पाहतो,
आपण कित्येकदा सर्वांकडे पाहतो आहो, पण रात्री अंधारात मुलीला एकटी पाहता कित्येकांचा नराधम जन्माला आला. दिवसा ढवळ्या नराधम कधीच जन्माला आला नाही. रात्रीच्या आळोख्यातच त्या रावणाने, त्या नराधमाने तिच्या किंचाळ्या, तिचा आक्रोश दाबला. स्त्री जन्मा तुझी कहाणी, तूच दुर्गा, तूच काली, तूच शक्ती. कित्येकाला नराधम तो कसा काय जागे होतो हे